प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला धन्यवाद असो की त्यांना सुंदरसा समय आपल्याला त्याच्या वचनातून ऐकण्यासाठी दिला. जसं देवाच्या लोकांना आपण विश्वासाविषयी शिकवत आहोत आणि आपण विश्वासाचे आतापर्यंत 9 सिद्धांत शिकलो आणि देवाच्या लोकांना पहिला सिद्धांत आपण शिकलो, परमेश्वर तुमच्या गरजेला प्रतिसाद देत नाही तर तुमच्या विश्वासाला प्रतिसाद देतो. विश्वास म्हणून ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की देवाच्या राज्यामध्ये जे काही मिळतं ते विश्वासाद्वारे मिळतंय. म्हणून आपण पहिला सिद्धांत शिकलो, परमेश्वर आपल्या गरजेला प्रतिसाद देत नाही. जर तुम्ही आजारी आहात, तुम्हाला आरोग्याची गरज आहे म्हणून प्रभू तुम्हाला आरोग्य देऊ शकणार नाही. जर तुम्ही विश्वास करता तर परमेश्वर तुमच्या विश्वासाला उत्तर देईन आणि तुम्ही आरोग्य पावता. दुसरा सिद्धांत आपण शिकलो की तुम्ही आपल्या आत्म्यापासून परमेश्वराच्या वचनावर विश्वास करा. जर एकदम सोप्या भाषेमध्ये विश्वास जर सांगायचा असेल तर तो हा आहे, तुम्ही प्रभूचं वचन घेतात आणि प्रभूच्या वचनावर विश्वास करतात. आणि देवाच्या वचनावर आपण आपल्या मनापासून विश्वास करत नाही, म्हणजे बुद्धीपासून नाही. कारण का, मनाला आधी समजून घ्यायचंय आणि मग विश्वास करायचा आहे. त्याच्यानंतर मी सांगतो तुम्हाला, शरीरापासून आपण विश्वास करत नाही. कारण का, शरीराला आधी बघायचंय, अनुभव घ्यायचा आहे आणि मग विश्वास करायचा. पण परमेश्वराच्या वचनावर आपण आत्म्यापासून विश्वास करतो. प्रभूच्या वचनामध्ये लिहिले, जो सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे त्याच्या वचनामध्ये लिहिले, मी विश्वास करतो. तिसरा सिद्धांत आपण शिकलो, तुम्ही परमेश्वराचं वचन आपल्या मुखानं बोलता. तुम्ही प्रभूचं वचन घेतात, प्रभूच्या वचनावर आपल्या आत्म्यापासून विश्वास करतात आणि प्रभूचं वचन तुमच्या मुखाद्वारे बोलतात. जो विश्वास तुमच्याकडे आहे तो कसा आजाद होतो, तो कसा काम करतो. विश्वास देवाचं वचन ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुखानं बोलतात त्यावेळेस तो आजाद. त्याच्यानंतर आपण शिकलो चौथ्या सिद्धांतामध्ये आपण शिकलो, परमेश्वराचा विश्वास तुमच्याकडे आहे. ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला की येशू प्रभू तुमच्या पापासाठी क्रूसावर मारला गेला, त्याला पुरण्यात आलं आणि प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. मला तुम्हाला सांगतो देवाच्या लोकांनो, परमेश्वराचा विश्वास तुम्हाला विशिष्ट प्रमाणात, म्हणजे सगळ्यांना समान मापात देण्यात आलेला आहे. म्हणून अशी प्रार्थना आपल्याला करण्याची गरज नाही की प्रभू मला विश्वास दे, प्रभू मला विश्वास दे. नाही, तुम्हाला आणि मला काय करण्याची गरज आहे, जो प्रभूनं विश्वास दिलाय त्या विश्वासावर आपण काम करतो, त्या विश्वासावर आपण मेहनत करतो आणि आपल्या विश्वासामध्ये आपण वाढतो. देवाच्या लोकांना पुढच्या सिद्धांत सांगण्यापूर्वी मला तुम्हाला सांगू द्या, विश्वासणाऱ्याची मेहनत ही परमेश्वराच्या वचनावर केली पाहिजे. प्रभूची इच्छा आहे की आपण वचनावर मेहनत करावी, वचनामध्ये आपण जास्त वेळ घालवावा, जेणेकरून आपला विश्वास वाढेल. त्यानंतर आपण 5वा सिद्धांत शिकलो की विश्वासाचा पाया परमेश्वराचं वचन आहे. देवाच्या लोकांनो, जर तुम्हाला विश्वासामध्ये मजबूत व्हायचंय तर तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या वचनामध्ये मजबूत व्हावं. जे लोक परमेश्वराच्या वचनामध्ये मजबूत असतील, पुन्हा ऐका, जे लोक परमेश्वराच्या वचनामध्ये मजबूत असतील ते विश्वासामध्ये मजबूत होतील. कारण का, विश्वासाचा पाया परमेश्वराचं वचन आहे. विश्वासाचा पाया काय, परमेश्वराचं वचन. जसं एक बिल्डिंग जर आपल्याला बांधायची, एक इमारत जर आपल्याला बांधायची तर त्याचा पाया खूप महत्वाचा आहे. जेवढा पाया मजबूत तेवढी ते बिल्डिंग मजबूत, त्या बिल्डिंगचं आयुष्य जास्त. तसं आहे, जर तुम्हाला विश्वासामध्ये मजबूत व्हायचंय, जर तुम्हाला तुमच्या विश्वासाला मजबूत करायचंय, परमेश्वराच्या वचनामध्ये मजबूत व्हा. कारण का, विश्वासाचा पाया परमेश्वराचं वचन आहे. देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, देवाचं वचन आणि विश्वास याला कधी वेगळं करता येणार नाही. वर विश्वास करणं म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास करणं. त्याच्यानंतर आपण 6वा सिद्धांत शिकलो की तुमचा विश्वास कोणत्याही परिस्थितीला बदलू शकतो. जर आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशी काही परिस्थितीचा सामना करतात, कधी तुम्ही कर्जामध्ये आहात किंवा अशी काही निराशा आहे किंवा तुम्ही त्रासात आहात किंवा आजारी आहात, त्या परिस्थितीला बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या विश्वासामध्ये आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वास करतात, परमेश्वरासाठी तुम्ही दरवाजा खोलतात आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वास करतात, परमेश्वराला तुम्ही संधी देत आहात तुमच्या जीवनातल्या अशक्य गोष्टींना शक्य करण्याची,
तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलण्याची. आपण 6वा सिद्धांत शिकलो, तुमचा विश्वास कोणत्याही परिस्थितीला बदलू शकतो. आणि त्याच्यानंतर 7वा सिद्धांत शिकलो आपण, विश्वास येशू ख्रिस्ताशी सहभागिता केल्यानं वाढतो. देवाच्या लोकांनो, आपण प्रभूवर विश्वास ठेवलाय, खूप चांगली गोष्ट आहे, पण त्या विश्वासामध्ये आपण वाढणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विश्वास कसा वाढतो? जसं आपण प्रभू येशू ख्रिस्ताशी सहभागिता करतो. आणि त्या टीचिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सहभागिता करणं म्हणजे तुम्ही वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आहात. सकाळी तुम्ही प्रार्थना करतात, संध्याकाळी तुम्ही प्रार्थना करतात, वचनासोबत तुम्ही सहभागिता करतात, वचन ऐकत आहात, वचन वाचत आहात, वचन बोलत आहात, आणि दर रविवारी प्रभूच्या घरामध्ये तुम्ही येत आहात. याचा अर्थ काय? तुम्ही येशू ख्रिस्ताशी काय करत आहात? सहभागिता करत आहात. आणि आपण 7वा सिद्धांत शिकलो, विश्वास येशू ख्रिस्ताशी सहभागिता केल्यानं वाढतो. हर एक विश्वासणारा त्याच्या विश्वासामध्येच वाढू शकतो जर तो निर्णय घेईन की मी प्रभू येशू ख्रिस्ताशी सहभागिता करेन, मी वचनासोबत वेळ घालवून, मी वैयक्तिक प्रार्थना करेन, मी प्रभूच्या घरामध्ये येईन, तो त्याच्या विश्वासामध्ये वाढेल. त्याच्यानंतर 8वा सिद्धांत आपण शिकलो, विश्वास छळाला आकर्षित करतो. आणि मी तुम्हाला सांगितलं, छळ या शब्दाचा अर्थ माहिती का? लोक तुमच्यावर दबाव देतात की तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवू नका, वचन बोलू नका, वचनावर विश्वास करू नका. आणि जर तो दबाव आपण किंवा तो छळ जर आपण सहन करतो, आपण आपल्या गवाहीसह, आपल्या साक्षीसह त्याच्यातून बाहेर पडतो. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय, शैतान अनेक लोकांचा वापर करून तुम्हाला तो दबाव तुमच्यावर तो टाकन, वचन बोलण्याचा तो तुम्हाला थांबवून, प्रभूच्या घरामध्ये येण्यापासून तो थांबवण्याचा प्रयत्न करन. पण जर एक विश्वास निर्णय घेईन की मी प्रभूच्या वचनावर मी विश्वास करत राहीन, जर तो विश्वासना जर प्रभूचं वचन बोलत राहील, जर तो विश्वासणारा परमेश्वर विश्वास ठेवून जीवन जगत राहील, त्याचं जीवन अद्भुत आणि महिमामय असन. आणि त्यानंतर आपण 9वा सिद्धांत शिकलो, विश्वास प्रीतीशिवाय काम करू शकत नाही. 9वा सिद्धांत होता, विश्वास प्रीतीशिवाय काम करू शकत नाही. जसं का बाईकला चालण्यासाठी पेट्रोलची गरज आहे, जर पेट्रोल नाही तर ती बाईक चालू शकत नाही. तसं आहे, जर तुम्हाला वाटतंय तुमचा विश्वास नेहमी काम करावा, तर हा 9वा सिद्धांत तुम्हाला माहिती पाहिजे, विश्वास प्रीतीशिवाय काम करू शकत नाही. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतात त्यांना प्रीतीचे लोक बोलले जाते, प्रेमळ लोक बोलले जातात. कारण का? आपला प्रभू प्रेमळ आहे. आणि बायबलमध्ये असलेलं आहे, प्रभूनं आपल्याला आज्ञा दिली की प्रीतीमध्ये चाला. बायबलमध्ये लिहिलंय की प्रभूनं आपल्याला आज्ञा दिली, विनंती नाही केली. प्रभूनं आपल्याला आज्ञा दिली आणि एक विश्वासणारा त्याच्या प्रभूची आज्ञा नेहमी पाळतो. 9वा सिद्धांत शिकलो आपण, विश्वास प्रीतीशिवाय काम करू शकत नाही. आणि अजून आज आपण 3 सिद्धांत शिकणार आहोत. असे टोटल ते 12 सिद्धांत आहे. जो कोणी हे 12 सिद्धांत लागू करेन त्याचा विश्वास नेहमी काम करेन, त्याच्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना नेहमी मिळत राहील. जर तुम्ही प्रार्थना करत आहात आणि तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळत नाहीये, तर चेक करा हे 12 सिद्धांत तुम्ही लागू करत आहात का? आणि जर तुम्ही हे 12 सिद्धांत लागू करता, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि मला तुम्हाला सांगतो, हे चारही पाठ, विश्वासाचा भाग 1, 2 आणि 3 आणि 4, आज आपण 4था भाग शिकणार आहोत. हे खूप महत्वाचे आहे. एकदा ऐकून तुम्ही सोडून देऊ नका, कंटिन्यू विश्वासाविषयी ऐका, कारण परमेश्वराच्या राज्यामध्ये जे काही मिळणार आहे ते विश्वासाद्वारे मिळणार आहोत. आज आपण शिकवतो विश्वास याचा भाग 4, विश्वास पार्ट 4. वाचू एक वचन, इब्री लोकास पत्र याचा 11 अध्याय आणि 6 वचन. त्या ठिकाणी दिले, आणि विश्वासा वाचून त्याला संतोष होणं अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. पुन्हा एकदा, इब्री लोकास पत्र 11 अध्याय 6 वचन, आणि विश्वासा वाचून त्याला म्हणजे परमेश्वराला संतोषणे आवश्यक आहे. देवाच्या लोकांना अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्याद्वारे परमेश्वर संतोषला जातो, ज्याच्याद्वारे परमेश्वर प्रसन्न होतो माहिती का? तो आहे विश्वास. तो आहे विश्वास. आणि विश्वासू जीवनामध्ये विश्वास खूप महत्वाचा आहे. कारण का? विश्वासणारे, नेहमी लक्षात ठेवा, विश्वासणारे विश्वासानं जगतात. आज आपण 3 सिद्धांत शिकणार आहोत. आणि तत्पूर्वी वाचू एक वचन, मत्तेय शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 4 वचन. मत्तेय शुभवर्तमान याचा 4था अध्याय
आणि 4 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, परंतु त्याने उत्तर दिले की, येशूने उत्तर दिले की, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगल असा शास्त्रलेख आहे. परत एकदा वाचूया, मत्ती वर्तमान याचा 4 अध्याय आणि 4 वचन. त्या ठिकाणी असलेले, परंतु त्याने उत्तर दिले की, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनानं जगल असा शास्त्रलेख आहे. आजचा पहिला सिद्धांत, विश्वास परमेश्वराच्या वचनाच्या प्रगटीकरणाद्वारे विकसित होतो. पुन्हा एकदा, विश्वास परमेश्वराच्या वचनाच्या प्रकटीकरणाद्वारे विकसित होतो. मी तुम्हाला शिकवलं रोमक्रसपत्राचा 10 अध्याय 17 वचनामधले, विश्वास देवाचं वचन ऐकल्यानं आणि देवाचं वचन ऐकल्यानं येतो. विश्वास कसा येतो? देवाचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. त्याच्यानंतर आपण शिकलो माहिती की विश्वास कसा आजत होतो? देवाचं वचन बोलण्याद्वारे. त्याच्यानंतर आपण शिकलो माहिती की विश्वास कसा वाढतो? आपण शिकलो विश्वास कसा वाढतो? प्रभू येशू ख्रिस्ताशी सहभागिता केल्यानं विश्वास वाढतो. आणि आज आपण पहिल्या सिद्धांतामध्ये शिकवत आहोत. आणि नेहमी लक्षात ठेवा, विश्वास एक आत्मिक नियम आहे. जर एक व्यक्ती माहित आहे का, जर त्याने पाण्यामध्ये उडी मारली तो 100% ओला होणार आहे. विश्वास एक आत्मिक नियम आहे. एक व्यक्ती जर विश्वास करन तर त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. समजा एखादा व्यक्ती तुमच्या समोर आला आणि तो म्हटला, माहिती आहे मी पाण्यामध्ये होतो किंवा मी पाण्यामध्ये उडी मारली आणि मी ओला झालो नाही, माहिती आहे हे अशक्य आहे. तुम्ही विश्वास करणार नाही. कारण का, एक व्यक्ती जर पाण्यामध्ये गेला तो 100% तो ओला होणार आहे. त्याचे कपडे ओले होतील, त्याचे केस ओले होतील. पण देवाचा पण आजचा पहिला सिद्धांत आपण शिकवतात, विश्वास परमेश्वराच्या वचनाच्या प्रगटीकरणाद्वारे विकसित होतो. आणि मला आज तुम्हाला सांगू द्या देवाच्या लोकांनो, तुम्हाला हे माहिती पाहिजे की विश्वास कशा प्रकारे विकसित होतो. आणि आपण सिद्धांत शिकवतो आजचा, विश्वास परमेश्वराच्या वचनाच्या प्रगटीकरणाद्वारे विकसित होतो. कशाच्या प्रगटीकरणाद्वारे? वचनाच्या प्रगटीकरणाद्वारे. आणि आजच्या पहिल्या सिद्धांतामध्ये आपण ह्या गोष्टीवर फोकस करणार की वचनाचं प्रगटीकरण म्हणजे नेमकं काय. वाचू एक वचन, मत्ती वर्तमान 4 अध्याय आणि 4 वचन. त्या ठिकाणी असले, परंतु त्याने उत्तर दिले की, येशूने उत्तर दिले की, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनानं जगल असा शास्त्रलेख आहे. देवाच्या लोकांना मी सुरुवातीला पण सिद्धांत सांगताना मी सांगितलं की विश्वास आणि परमेश्वराच्या वचनाला वेगळं करता येत नाहीये. कारण का, बायबलमध्ये आता जे वचन वाचलं त्या ठिकाणी असलंय, परंतु त्याने उत्तर दिले की, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनानं जगल. एक मनुष्याला जिवंत राहण्यासाठी भाकरीची खूप गरज आहे, जे आपण दररोज खातो. काही लोक 2 टाइम खातात, काही लोक 3 टाइम खातात, काही लोक 4 टाइम खातात. जर तुम्ही खाणार नाही, म्हणजे भाकर जर खाणार नाही तर तुम्ही कमजोर व्हाल. एक व्यक्ती जर भाकर खाणार नाही तो काय होणार? कमजोर होणार. या वचनामध्ये मत्ती 4 अध्याय आणि 4 या वचनामध्ये की देवाच्या वचनाला भाकरीशी तुलना केली. जसं आपण भाकर दररोज खातो तसं आपल्या आत्म्याची, जसं आपल्या शरीराची भोजन, आपल्या शरीराची गरज भाकरीद्वारे पुरवली जाते, तसं तुमच्या आणि माझ्या आत्म्याचं भोजन, तुमच्या आणि माझ्या आत्म्याची भाकर परमेश्वराचं वचन आहे. आणि एक व्यक्ती जर तो वचनामध्ये वेळ घालवून तो मजबूत होईल. तसं शारीरिकरित्या जर बोलायचं, जर एक व्यक्ती भाकर खाणार नाही, जर तो जेवण करणार नाही, तो कमजोर होत जाईल. तसंच आहे देवाच्या लोकांनो, जर तुमच्या विश्वासाला तुम्ही खाऊ घालणार नाही तर तुमचा विश्वास कमजोर होईल. आज आपण शिकत होतो पहिल्या सिद्धांतामध्ये, विश्वास परमेश्वराच्या वचनाच्या प्रगटीकरणाद्वारे विकसित होतो. जर तुम्हाला वाटतं तुमचा विश्वास विकसित व्हावा, तुमचा विश्वास डेव्हलप व्हावा आणि तुमच्या प्रार्थनेचं नेहमी उत्तर मिळावं, मला तुम्हाला सांगू द्या देवाच्या लोकांनो, तुम्हाला तुमच्या विश्वासाला खाऊ घालावं लागेल. जसं मी उदाहरण सांगितलं तुम्हाला, जर एक व्यक्ती खाणार नाही तो कमजोर होईल. तसं आहे एक विश्वासणारा जर त्याच्या विश्वासाला खाऊ घालणार नाही तर त्याचा विश्वास कसा कमजोर असेल. आणि एक विश्वासणाऱ्याचा विश्वास ह्यामुळं कमजोर आहे की त्याच्या आहारामुळं, एक विश्वासणाऱ्याचा विश्वास त्याच्या आहारामुळे, जे खातोय त्यामुळे कमजोर आहे. माहित आहे? लक्षात घ्या देवाच्या लोकांनो, जर तुम्ही असे विश्वासणाऱ्या जे कधी वचनामध्ये वेळ घालवत नाही किंवा कधी ऐकलं कधी नाही ऐकलं, मला तुम्हाला सांगू द्या तुमचा विश्वास नेहमी कमजोर राहील. परंतु याच्या उलट जर तुम्ही वचन खाता,
म्हणजे वचनासोबत वेळ घालवतान, वचन ऐकतान, वचन वाचतान, वचन बोलतान, तुमचा विश्वास मजबूत होईल. नेहमी लक्षात ठेवा देवाच्या लोकांनो, विश्वासाचं खाणं, विश्वास काय खातो? विश्वासाचं खाणं परमेश्वराचं वचन आहे. तुमच्या आत्म्याची भाकर परमेश्वराचं वचन आहे. विश्वास कसा विकसित होईल, विश्वास कसा मजबूत होईल माहित आहे? देवाच्या वचनाच्या प्रगटीकरणाद्वारे. एक विश्वासणारा जर तो वचनामध्ये वेळ घालवत नाहीये, त्याचा विश्वास नेहमी कमजोर आहे. परंतु देवाच्या लोकांनो, परमेश्वराच्या वचनाच्या प्रगटीकरणाद्वारे तुमचा आणि माझा विश्वास काय होतो? विकसित होतो. विश्वास म्हणून जर तुम्ही आणि मी निर्णय घेतो की आपण परमेश्वराच्या वचनासोबत वेळ घालवतो, म्हणजे आपण जर देवाचं वचन वाचतो, देवाचं वचन जर आपण ऐकतो आणि जर देवाच्या वचनावर जर आपण मनन करतो, तर पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वर आपल्याशी बोलून आणि ते वचनाचं प्रगटीकरण जे परमेश्वर आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे देतो, ते विश्वास खातो. आणि ज्यावेळेस तुम्हाला वचनाचं प्रगटीकरण मिळतं, तुमचा विश्वास विकसित होतो. आणि आज मला तुम्हाला सांगतो देवाच्या लोकांनो, जर तुम्हाला देवाच्या वचनातून तुम्हाला प्रगटीकरण मिळावं, कारण आज आपण सिद्धांत शिकवत होतो की विश्वास परमेश्वराच्या वचनाच्या प्रगटीकरणाद्वारे विकसित होतो. जर तुम्ही परमेश्वराचं वचन घेतान, वचन वाचतान आणि माहिती जर त्या वचनावर तुम्ही मनन करतान, जर त्या वचनावर तुम्ही काय करतान? मनन करतान. जर तुम्ही त्या वचनावर मनन करतान, तुम्हाला देवाच्या वचनाचं प्रगटीकरण मिळेल. आणि देवाच्या लोकांना नेहमी लक्षात ठेवा, विश्वास परमेश्वराच्या वचनाच्या प्रगटीकरणाद्वारे विकसित होतो. आणि म्हणून वचनामध्ये वेळ घालवा. आणि देवाच्या वचनातून प्रगटीकरण मिळवण्याचा एक सोपा उपाय आहे. मला तुम्हाला जर तुम्ही ते करता, 2 मार्ग आज मी शिकवणार आहे की ज्याच्याद्वारे तुम्हाला देवाच्या वचनातून प्रगटीकरण मिळेल आणि वचनाच्या प्रगटीकरणाद्वारे तुमचा आणि माझा विश्वास विकसित होईल. एक सोपा पहिला उपाय आहे माहितीये का, ज्याद्वारे तुम्हाला देवाचं वचनाचं प्रगटीकरण मिळेल. माहितीये का, तुम्ही वचनामध्ये मेहनत करता. अनेक विश्वासणारे मला म्हणतात, पास्टर मला वचन समजत नाही. मला तुम्हाला जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये मेहनत करता, तुम्हाला प्रगटीकरण मिळेल आणि देवाच्या वचनाच्या प्रगटीकरणाद्वारे तुमचा विश्वास वाढेल. दुसरा सोपा उपाय आहे माहितीये का, तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला स्वतःला देऊन टाकतात. म्हणजे तुम्ही शिक्षण ऐकत आहात, दररोज सकाळी तुम्ही वचन ऐकत आहात, संध्याकाळी वचन ऐकत आहात. जर तुम्ही विश्वासणारे आहात, तुम्हाला माहिती पाहिजे तुमचे पास्टर कोण आहे, तुमचा परमेश्वराचा दास कोण आहे. आणि जर त्या परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला तुम्ही स्वतःला देऊन टाकता, ते शिक्षण तुम्ही घेत आहात, वचन ऐकत आहात, तुम्हाला देवाच्या वचनाचं प्रगटीकरण मिळेल. आणि मला तुम्हाला सांगू द्या, देवाच्या वचनाच्या प्रगटीकरणाद्वारे तुमचा विश्वास वाढेल. मी तुम्हाला या पहिल्या पॉइंटमध्ये 3 गोष्टी सांगितल्या की जर तुम्ही वचनासोबत वेळ घालवतान, वचन ऐकतान, वचन वाचतान, वचन बोलतान आणि त्याच्यावर मनन करतान, तर तुम्हाला प्रगटीकरण मिळेल. कारण का? विश्वास देवाच्या वचनाच्या प्रगटीकरणाद्वारे विकसित होईल. त्यानंतर मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगितली जी खूप महत्वाची आहे. जर तुम्ही वचनामध्ये मेहनत करता, माहिती आहे अनेक लोकांना वचनामध्ये मेहनत करायची नाही आहे. माहिती ते म्हणतात माझा खूप विश्वास आहे. विश्वास ठेवणे याचा अर्थ असा नाही की मी खूप विश्वास करतो, विश्वास म्हणजे तुम्ही वचनावर मेहनत करता, वचनामध्ये वेळ घालवतात आणि मग तुम्हाला प्रगटीकरण मिळतं. आणि त्यानंतर आपण शिकलो जे खूप महत्वाचं आहे, जर तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला स्वतःला देऊन टाकता, तुम्ही वचन ऐकत आहात, ते शिक्षण घेत आहात, तुम्हाला देवाच्या वचनाचं प्रगटीकरण मिळेल आणि त्या प्रगटीकरणाद्वारे तुमचा विश्वास वाढेल. म्हणून देवाच्या लोकांना दुसऱ्या सिद्धांतामध्ये जाण्यापूर्वी मी तुम्हाला एनकरेज करेन, स्वतःला फोर्स करा वचन ऐकण्यासाठी. काही लोकांना पास्टर मला वचन ऐकण्याची सवय कोणालाच नव्हती. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वतःला फोर्स करताल की तुम्हाला वचन ऐकायचं, तुम्ही स्वतःला बसवता, तुम्ही तुमचे हेडफोन घेतात, तुमचा मोबाईल घेतात आणि शिक्षण तुम्ही ऐकतात, वचन ऐकत आहात, मला तुम्हाला सांगू द्या माहिती का, तुम्हाला देवाच्या वचनाचं प्रगटीकरण मिळेल. आणि बायबलमध्ये लिहिले, पहिल्या सिद्धांतामध्ये आपण शिकत आहोत, विश्वास परमेश्वराच्या वचनाच्या प्रगटीकरणाद्वारे विकसित होतो. देवाच्या वचनाचं प्रगटीकरण मिळवण्याचा सोपा उपाय आहे, तुम्ही वचनामध्ये मेहनत करा. प्रभूचं वचन घेतात, वचन ऐकत आहात, वचन वाचत आहात, वचनावर मनन करतात, तुम्हाला प्रगटीकरण मिळून जाईल. दुसरा सोपा उपाय आहे, तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला तुम्ही स्वतःला देऊन टाका. जर तुम्ही या कलिसियाशी जुडलेले आहात आणि जर मी तुमचा परमेश्वराचा दास आहे आणि मी विश्वास करतो प्रभूनं तुम्हाला या कलिसियामध्ये पाठवलं आणि मी तुमचा परमेश्वराचा दास आहे, जर तुम्ही या शिक्षणाला तुम्ही देऊन टाकता, वचनाचं प्रगटीकरण तुम्हाला येईल.
तुम्हाला वचनाचं प्रगटीकरण मिळेल. आणि विश्वास परमेश्वराच्या वचनाच्या प्रगटीकरणाद्वारे विकसित होतो. आजचा दुसरा सिद्धांत आहे, विश्वास प्रथम आत्मिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि नंतर शारीरिक क्षेत्रामध्ये काम करतो. परत एकदा, विश्वास प्रथम आत्मिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि नंतर शारीरिक क्षेत्रामध्ये काम करतो. आत्मिक क्षेत्र या शब्दाचा अर्थ माहिती का, न दिसणाऱ्या क्षेत्र, आणि शारीरिक क्षेत्राचा अर्थ जे डोळ्यानं दिसतं त्याप्रमाणे. आणि देवाच्या लोकांनो, विश्वास प्रथम न दिसणाऱ्या म्हणजे आत्मिक क्षेत्रामध्ये काम करतो. जर परमेश्वर तुम्हाला आधी आरोग्य द्यायचे, आधी तो आत्मिक क्षेत्रामध्ये तुमच्या जीवनात काम करण, आधी तो तुमच्या आत्म्यामध्ये काम करण आणि मग ते तुमच्या शरीरामध्ये दिसन. आणि विश्वासाची खूप खासियत आहे, हे जो अनेक विश्वासांना माहिती नाही, ते प्रार्थना करतात आणि त्यांना काही फरक दिसत नाही, त्यांना वाटतं त्यांची प्रार्थना ऐकली गेली नाही. परंतु तुम्हाला माहिती पाहिजे, विश्वासाची एक खासियत आहे, विश्वास प्रथम आत्मिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि नंतर शारीरिक क्षेत्रामध्ये. विश्वास आधी कुठं काम करतो? आत्मिक क्षेत्रामध्ये. म्हणून आजचा दुसरा सिद्धांत आहे, विश्वास प्रथम आत्मिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि नंतर शारीरिक क्षेत्रामध्ये काम करतो. वाचूया हे वचन, मार्कचा 11 अध्याय 12 आणि 14 वचन. म्हणून देवाच्या ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करत आहात आणि तुम्हाला तुमच्या डोळ्यांना दिसतं की काही घडत नाही, प्रभूचं आत्मिक क्षेत्रामध्ये काम चालू आहे. वाचूया वचन, मार्कचा 11 अध्याय 12 ते 14 वचन. त्या ठिकाणी असलेले, दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली, येशूला भूक लागली. तेव्हा पानांनी डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले. त्या झाडावर खूप पाने होते आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेनं तो तिकडे गेला, अंजिराच्या झाडाकडे गेला प्रभू येशू ख्रिस्त. परंतु तेथे गेल्यावर पाना वाचून त्याला काही आढळले नाही, तिथे काही फळ नव्हतं, कारण अजून अंजिरांचा हंगाम आला नव्हता. पुढे असलेले, तेव्हा तो त्याला म्हणाला, झाडाला प्रभू बोललाय, यापुढे कोणीही तुझे फळ कधीही न खावो. त्याचे शिष्य ऐकत होते. देवाच्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त त्याला भूक लागली आणि तो अंजिराच्या झाडाशी गेलाय फळ मिळण्यासाठी. आणि त्याने बघितलं की तिथं फळ नाही, पूर्णपणे पानं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं त्या अंजिराच्या झाडाशी तो बोलला, अंजिराच्या झाडाला तो बोलला की आजपासून तुझं फळ कधीही कोणी खाणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, तुला आजपासून कधी फळ येणार नाही. आणि बायबलमध्ये लिहिले, त्याचे शिष्य हे ऐकत होते. प्रभू येशू ख्रिस्तानं त्या झाडाला बोलला की आजपासून तुला कधी फळ येणार नाही. आणि त्याचे शिष्य ते ऐकत होते, त्याच्या शिष्यांनी ते बघितलं आणि वचनामध्ये असं लिहिलंय की त्या झाडाला काहीच परिणाम झाला नाही त्याचा. परंतु पुढे जर वाचलं, मार्कचा 11 अध्याय 20 वचनामध्ये, मग सकाळी वाटेने जाताना, परत त्या वाटेने शिष्य आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य जात असताना काय झालं आपण वाचूया. मार्कचा 11 अध्याय 20 वचनामध्ये लिहिले, मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. झाड कुठून वाढले? मुळापासून. देवाच्या लोकांना हे जर वचन वाचलं तर तुम्हाला समजेल. मार्कचा 11 अध्याय आपण 12 ते 14 मध्ये वाचलं की येशू प्रभूला भूक लागली आणि तो एक अंजिराच्या झाडापाशी गेला, जेणेकरून त्याला वाटलं की त्याला अंजिराचं फळ त्याला खाण्यास मिळेल. बायबलमध्ये लिहिले पण त्याला फळ नव्हतं. म्हणून येशू त्याला म्हणाला की ह्या पुढे कोणी तुझे फळ कधी न खावं. आणि त्याचे शिष्य बघत आहे आणि माहिती आहे, त्यांनी बघितलं की त्या झाडाला काहीच नाही झालं आहे, तसंच झाड आहे, पान आहे आणि त्याला काही घडलं नाही. आणि शिष्यांना कदाचित असं वाटलं असेल की प्रभूनं तर प्रार्थना केली पण काही घडलं नाही. पण जर तुम्ही पुढे वाचता मार्कचा 11 अध्याय 20 वचनामध्ये, तर तुम्हाला समजन की मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. कशापासून? मुळापासून. याचा अर्थ काय देवाच्या लोकांनो? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणला की आजपासून तुला कधीही फळ न येवो, आणि बायबलमध्ये तत्क्षणी माहिती ते झाड मुळापासून वाळण्यास सुरू झालं. कुठून सुरू झालं? मुळापासून. परंतु प्रॉब्लेम असा आहे देवाच्या लोकांनो, मूळ जमिनीत असतंय. देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस येशू म्हणाला त्या झाडाला, अंजिराच्या झाडाला, ह्या पुढे कोणी तुझं फळ कधी न खावं, माहिती आहे देवाच्या लोकांनो, त्यावेळेस डोळ्यांनी झाड होतं तसंच दिसत होतं, हिरवगार पानाने भरलेलं, ते वाळलं नव्हतं. परंतु दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्यांनी बघितलं तर ते झाड, अंजिराचं झाड मुळापासून वाळून गेलं होतं. याचा अर्थ काय माहितीये का? ज्यावेळेस येशू प्रभू बोलला त्या क्षणापासून न दिसणारं क्षेत्र, म्हणजे माहित आहे की जे झाडाचं मूळ कुठं असतं माहिती का? जमिनीत. तिथं काम करण्यास सुरू झालं, त्या मुळामध्ये, त्या जमिनीमध्ये काम करण्यास सुरू झालं आणि ते झाड मुळापासून वाळण्यास सुरू झालं. आणि फायनली ज्यावेळेस त्यांनी ते बघितलं, पूर्णपणे झाड वाळलेलं होतं. देवाच्या लोकांनो, आजचा दुसरा
सिद्धांत तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, ज्यावेळेस आपण प्रभूकडे विश्वास करतो आरोग्यासाठी, प्रभू आधी आत्मिक क्षेत्रामध्ये म्हणजे न दिसणाऱ्या क्षेत्रामध्ये आधी विश्वास काम करतो. प्रभू आधी तुमच्या आत्म्यामध्ये काम करल आणि मग शरीरामध्ये तुम्हाला ते आरोग्य दिसेल. जसं या झाडाबाबत घडलं, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या झाडाला शाप दिला. प्रभूनं त्या झाडाला म्हटलं, आजपासून तुझं कधी कोणी तुझं फळ खाणार नाही. याचा अर्थ काय? आजपासून तुला कधी फळ येणार नाही, तू वाळून जाशील. परंतु त्या क्षणाला जर झाडाकडे बघितलं तर झाड हिरवगार होतं, झाडाला पाणी होते. माहित आहे, एक व्यक्ती म्हणू शकतो की प्रभूनं प्रार्थना केली, प्रभू बोलला, पण काही नाही केलं. नाही, देवाच्या लोकांनो, न दिसणारे क्षेत्र जे होतं, जमीन जे मुळं होते ते जमिनीत होते, तिथं प्रभूचं काम सुरू झालं होतं. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का? ज्या दिवशी तुम्ही प्रार्थना करतात, माहिती ज्यावेळेस तुम्ही विश्वास करतात आणि प्रार्थना करतात, आत्मिक क्षेत्रामध्ये काम सुरू होतंय. अनेक लोक माझ्याकडून प्रार्थना करतात त्यांच्या लेकरांसाठी आणि ते प्रार्थना करतात. मला तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात विश्वासानं की परमेश्वराकडे की माझ्या मुलाचं जीवन तू बदलू दे, त्याच्या आत्मिक क्षेत्रामध्ये ऑलरेडी काम सुरू झालंय. शारीरिक क्षेत्रामध्ये तुम्हाला वाटत असं माहिती का तो आहे तसाच आहे, पहिला पण तो तसंच करत होता, आता पण तसा नाही. आत्मिक क्षेत्रामध्ये काम सुरू झालंय. आणि नेहमी लक्षात ठेवा, विश्वास पहिल्यांदा शारीरिक क्षेत्रामध्ये काम करत नाही. विश्वास आधी आत्मिक क्षेत्रामध्ये म्हणजे न दिसणाऱ्या क्षेत्र, विश्वास नेहमी आत्मिक क्षेत्रामध्ये आधी काम करतो आणि मग शारीरिक क्षेत्रामध्ये. आणि आत्मिक क्षेत्र या शब्दामध्ये न दिसणारं क्षेत्र. परमेश्वर एखाद्या व्यक्तीचं जीवन बदलण्याच्या आधी त्याच्या आत्म्यामध्ये काम करा, आधी काम करण आणि मग त्याचा रिझल्ट बाहेर दिसन. म्हणजे जर तुम्ही तुमच्या लेकरासाठी प्रार्थना करता, परमेश्वर त्याला आधी आतून बदलवून, कारण का विश्वास आधी आत्मिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि मग शारीरिक क्षेत्रामध्ये तुम्हाला दिसन की त्याचं जीवन बदललेलं. म्हणून देवाच्या लोकांनी हा सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे. अनेक लोक प्रभूकडे प्रार्थना करतात आणि त्यांच्या डोळ्याने काही होताना दिसत नाही. लक्षात घ्या, विश्वास आधी न दिसणाऱ्या क्षेत्रामध्ये काम करण, आधी आत्मिक क्षेत्रामध्ये तो काम करतो आणि नंतर शारीरिक क्षेत्रामध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. जर तुम्ही आज आर्थिक क्षेत्रामध्ये समस्येमध्ये आहात, आज मला तुम्हाला एनकरेज तुम्ही दशमांश देत आहात, बीज पेरतात आणि तुम्हाला काही फरक दिसत नाही, मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर आत्मिक क्षेत्रामध्ये न दिसणाऱ्या क्षेत्रामध्ये तो काम करत आहे आणि परमेश्वर शारीरिक क्षेत्रामध्ये मोठी कापणी तुमच्या हातामध्ये आजाद करत. देवाच्या लोकांना हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे. विश्वास प्रथम आत्मिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि नंतर शारीरिक क्षेत्रामध्ये. आधी परमेश्वर कुठं काम करेल? आत्मिक क्षेत्र जे न दिसणारं क्षेत्र आहे आणि मग शारीरिक क्षेत्रामध्ये. जसं त्या झाडाबाबत आपण शिकलो, अंजिराच्या झाडाला त्यानं शाप दिला आणि माहित आहे, आधी झाड मुळापासून वाढण्यास सुरू झाला आणि मुळ कुठं असतात? जमिनीत कधी दिसतंय का काय चाललंय आपल्याला? तसं आहे, तुम्ही प्रार्थना करतात, आत्मिक क्षेत्रामध्ये परमेश्वर काम करत आहे. जरी तुम्हाला तुमच्या डोळ्यानं ते दिसत नाहीये, तरी तुमचा विश्वास आत्मिक क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला शारीरिक क्षेत्रामध्ये दिसन. जसं मी उदाहरण दिलंय, एक व्यक्ती जर त्याच्या लेकरांसाठी प्रार्थना करत आहे, परमेश्वर त्याला आधी आतून बनलं, त्याच्या आधी आत्म्यामध्ये काम करेल आणि मग त्याचा परिणाम तुम्हाला शारीरिक क्षेत्रामध्ये दिसन. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, विश्वास प्रथम आत्मिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि नंतर शारीरिक क्षेत्रामध्ये. जर तुम्ही कशासाठी प्रार्थना करतात, निराश होऊ नका. जर तुमच्या डोळ्यानं काही दिसत नाही, काही लोकांना काही फरक पडताना दिसत नाही, काही बदल होताना दिसत नाही, निराश होऊ नका. विश्वास आधी आत्मिक क्षेत्रामध्ये म्हणजे न दिसणाऱ्या क्षेत्रामध्ये प्रभू तुमचा विश्वास काम करत आहे आणि नंतर ते तुम्हाला शारीरिक क्षेत्रामध्ये दिसणार. नेहमी लक्षात ठेवा, विश्वास प्रथम आत्मिक क्षेत्रामध्ये म्हणजे न दिसणाऱ्या क्षेत्रामध्ये आतमध्ये तो काम करत आहे, प्रभूचं काम चालू आहे आणि नंतर शारीरिक क्षेत्रामध्ये त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल. आणि याचा तिसरा सिद्धांत आहे, विश्वास स्तुती आणि धन्यवादासह अपेक्षा करतो. तिसरा सिद्धांत आहे, विश्वास स्तुती आणि धन्यवादासह अपेक्षा करतो. वाचू एक वचन, मार्क याचा 11 अध्याय 22 ते 24 वाचूया त्या ठिकाणी. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तुपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. 24 वचन, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. खूप महत्वाचं वचन आहे, विश्वासाबाबत हे खूप महत्वाचं वचन आहे. परत एकदा वाचूया, मार्क याचा 11 अध्याय 22 ते 24. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. देवाच्या लोकांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कोणती परिस्थिती असू द्या, आपण प्रभूवर विश्वास होतो. प्रभूवर अवलंबून आहे. कोण करण? प्रभू येशू करण. कोण माझ्या जीवनामध्ये आरोग्य देईन? प्रभू येशू करण. म्हणून देवावर विश्वास ठेवा. पुढे लिहिलंय 23 वचनामध्ये, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला
तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता किंवा संशय न धरता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरेल, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. देवाच्या लोकांना जेव्हा आपण प्रभूकडे प्रार्थना करतोय, आपण विश्वासानं प्रार्थना करतोय. नेहमी लक्षात ठेवा, संशय या शब्दाचा अर्थ आहे माहिती आहे का, तुमच्या मनामध्ये खात्री नाही होईन का नाही. आणि बायबलमध्ये याकोबाच्या पत्रामध्ये असं लिहिलंय की जो संशय धरतो त्याला प्रभूपासून काही मिळणार नाही. म्हणून देवाच्या लोकांना आपण संशय धरणारे नाही, तर आपण विश्वास धरणारे आहोत. आणि प्रभू सांगतो की आपल्या अंतःकरणात संशय धरू नको आणि आपण म्हणतो तसे घडेल असा विश्वास धरेल, तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. आणि 24 वचन खूप महत्वाचं आहे आजच्या तिसऱ्या सिंधासाठी. म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. परत एकदा, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. देवाच्या लोकांनो, तुम्ही प्रभूकडे येतात, प्रभूवर विश्वास करतात, आरोग्यासाठी प्रार्थना करतात. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात, तुम्ही विश्वास करा की ते तुम्हाला मिळालं आणि मग ते तुम्हाला मिळणार आहे. काय लिहिले वचनामध्ये, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालंच आहे, आधी असा विश्वास करा आणि मग ते तुम्हाला देण्यात येईल. हे वचन खूप महत्वाचं आहे. देवाच्या लोकांना नेहमी लक्षात ठेवा, विश्वास स्तुती आणि धन्यवादास अपेक्षा करतो. विश्वास स्तुती आणि धन्यवादास अपेक्षा करतो. या वचनामध्ये जर आपण प्रभूकडे आलोय, आपण प्रार्थना केली प्रभूकडे काहीतरी, आधी आपण विश्वास केला पाहिजे की प्रभूनं ते आपल्याला दिलं, आपल्याला ते मिळालं आणि मग आपल्याला देण्यात येईल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, माहिती आहे, समजा उदाहरणार्थ एक व्यक्तीला बाईकची गरज आहे, तो प्रभूकडे प्रार्थना करत आहे, प्रभू मला बाईक दे. आणि त्याने काय करण्याची गरज माहिती काय, तसं त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी विश्वास करावं की आत्मिक क्षेत्रामध्ये त्याला ती बाईक मिळाली. आणि जसं ज्यावेळेस त्याला बाईक विषयी चिंता येईल, त्याने काय करण्याची गरज माहिती का, प्रभू धन्यवाद, तुम्हाला बाईक दिली. अनेक विश्वासणारे माहिती का एकच प्रार्थना वारंवार करत आहे. काय वाचलं वचन आपण मार्कच्या 11 अध्यायामध्ये 24 वचनामध्ये, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. एक विश्वासणारा जो प्रार्थना करतो त्याने विश्वास केला पाहिजे त्याला ते मिळालं. जसं मी उदाहरण दिलं माहिती आहे, एक व्यक्ती प्रार्थना करत आहे, एक विश्वासणारा प्रार्थना करत आहे बाईकसाठी. जसं त्याने प्रार्थना केली, त्याला गरज आहे विश्वास करण्याची की त्याला ती बाईक मिळाली. आणि जसं त्याला चिंता येते माहिती का, बाईक मिळाली नाही, माहिती दिसत नाही त्याच्या शारीरिक क्षेत्रामध्ये, किंवा त्याला वाटतं की अजून त्याला मिळाली नाही. मला तुम्हाला सांगतो, त्याने काय करण्याची गरज आहे माहिती का, की प्रभूला धन्यवाद देण्याची गरज आहे. उद्या परत उठून त्याने परत प्रार्थना करण्याची गरज नाही की प्रभू मला तू बाईक दे, प्रभू मला तू बाईक दे. नाही, लक्षात घ्या, विश्वासाचा एक सिद्धांत आहे, विश्वास स्तुती आणि धन्यवादाचं अपेक्षा करतो. देवाच्या लोकांनो, थांबण्यापूर्वी मला तुम्हाला सांगू द्या, विश्वास स्तुती आणि धन्यवादाचं अपेक्षा करतात. देवाच्या लोकांनो, समजा उदाहरणार्थ एक बहीण प्रभूकडे आली, तिला लेकराची गरज आहे किंवा ती वांज आहे आणि तिला लेकराच्या शोधाची गरज आहे. तिने पहिली गोष्ट करणं गरजेची आहे की वचन शोधावं, ते वचन घ्यावं, त्या वचनावर विश्वास करा आणि पित्याकडे प्रार्थना करावी, प्रभू मला लेकराची गरज आहे. प्रभू धन्यवाद, तुझ्या वचनामधले की तू एक वान स्त्रीला आनंदी लेकराची माता बनवणार परमेश्वर आहे. आणि प्रभू मी विश्वास करते की तुम्हाला लेकराचा आशीर्वाद देशील. आणि जसं तिने प्रार्थना केली माहिती आहे का, तिने काय करण्याची गरज आहे, परत दुसऱ्या दिवशी तिने उठून परत प्रार्थना करण्याची गरज नाही की प्रभू मला लेकराचा आशीर्वाद दे. नाही, तिला काय करण्याची गरज आहे, पिता धन्यवाद, मी प्रार्थना केली, मी विश्वास करतो की तुम्हाला लेकराचा आशीर्वाद दिला. नेहमी लक्षात ठेवा, विश्वास स्तुती आणि धन्यवादाचं अपेक्षा करतो. मी थांबण्यापूर्वी देवाच्या लोकांना मी तुम्हाला एनकरेज करेन, विश्वासाची एक खासियत आहे, विश्वास नेहमी स्तुती आणि धन्यवादाचं अपेक्षा करतो. एकच प्रार्थना वारंवार करू नका. माहिती आहे, आज तुम्ही प्रार्थना केली, तुम्हाला लेकराचा आशीर्वाद पाहिजे, तुम्ही आज प्रार्थना केली, आज विश्वास करा की प्रभूने तुमच्यासाठी केलंय. आणि जर तुम्ही खरंच विश्वास करता की प्रभूने तुमच्यासाठी केलंय, माहित आहे एक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये दिसन, तुम्ही स्तुती आणि धन्यवाद करता. एकदा तुम्ही मागितलं, उद्या परत प्रार्थना करू नका प्रभू मला लेकराचा आशीर्वाद दे. नाही, तुम्हाला त्यावेळेस काय करण्याची गरज आहे माहिती आहे का, पिता धन्यवाद, तू माझी प्रार्थना नेहमी ऐकतोस, पिता धन्यवाद, मी तुझे आभार मानतो, मी तुझी स्तुती करतो, तुम्हाला लेकराचा आशीर्वाद दिला. ह्या प्रकारे विश्वास काम करतो. लोकांना मी आज तुम्हाला एनकरेज करून, जे विश्वासाचे चारही टीचिंग आहे, विश्वास भाग 1 असन, विश्वास भाग 2 असन, विश्वास भाग 3 असन आणि विश्वास भाग 4, हे चारही पाठ तुम्ही दररोज ऐका, वचनामध्ये वेळ घालवा, विश्वास शिकून घ्या.
विश्वासाविषयी शिकून घ्या. मला तुम्हाला सांगू द्यायचं, समजा उदाहरणार्थ माहिती आहे, एक व्यक्ती आहे आणि त्याच्या गावामध्ये पूर आला आणि त्याला पोहता येत नाही. मला तुम्हाला सांगू द्या, आणि त्यावेळेस तो पोहण्याचा शिकण्याचा प्रयत्न करण, तर मला तुम्हाला सांगू द्या, तो 100% बुडणार आहे. तसं आहे देवाच्या लोकांनो. आज मी तुम्हाला एनकरेज करेन, हे विश्वासाचे चारही भाग घ्या. विश्वास भाग 1, विश्वास भाग 2, विश्वास भाग 3 आणि विश्वास 4. हे चारही टीचिंग घ्या आणि ऐकत राहा, विश्वासावर काम करत राहा. आणि मला तुम्हाला सांगू द्या, तुमचा विश्वास वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभू म्हणतो, जर तू विश्वास करशील तर देवाचा गौरव पाशील. जर तुम्ही विश्वासामध्ये मेहनत करता, आणि आज मला माहिती आहे, तुम्ही जर या चारही टीचिंग ऐकल्या तर तुम्हाला समजेल की विश्वास असं नाही की मी विश्वास लय केला, माझा लय विश्वास नाही. विश्वास करणं म्हणजे विश्वासामध्ये मेहनत करणे, वचनावर मेहनत करणे. हे 12 सिद्धांत जर तुम्ही लागू करता, तुमचा विश्वास नेहमी काम करेल आणि तुमचं जीवन महिमेनं भरलं असेल, पूर्णपणे आनंददायक, अद्भुत, संपन्नतेचं असेल. आणि देवाच्या लोकांनो, मी आज तुम्हाला एनकरेज करेन, विश्वासामध्ये बच्चा नका राहू, विश्वासामध्ये बालक राहू नका की मी विश्वास केला नाही. हे टीचिंग घ्या आणि याच्यामध्ये वेळ द्या. म्हणून एनकरेज करून देवाच्या लोकांना हे टीचिंग ऐकत राहा. आणि जसं तुम्ही विश्वासामध्ये मेहनत करता, विश्वासामध्ये मजबूत होईल आणि तुमचा विश्वास तुमच्यासाठी नेहमी काम करा. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू ऑल.